देशभरात आज गुढीपाडव्याचा सण अगदी उत्साहात साजरा केला जातोय। राजकीय नेते देखील याच्यामध्ये मागे नाही आहेत। आपण भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या निवासस्थानी आहोत आणि या ठिकाणी आपण बघता की समृद्धीचं प्रतीक ज्याला म्हटलं जातं ती गुढी उभारून राम सातपुते यांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केलेला आहे। राम सातपुते आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर माळशिरसचे आमदार आहात, आपण माळशिरसमध्ये गुढीपाडवा साजरा करत असता, यंदा पहिल्यांदा सोलापूर शहरात गुढीपाडव्याचा सण साजरा होतोय, काय संकल्प केलाय, कशा पद्धतीने उत्साह आहे? निश्चित आनंदाचा क्षण आहे। मी सर्वप्रथम सोलापूरकरांना सर्वांना त्या ठिकाणी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येणारं नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष आनंद घेऊन येवो। आपल्या सर्वांना मी आपल्या जीवनामध्ये आनंदी क्षण येवो आणि निश्चित हा देश पुन्हा एकदा वैभवाला जावो आणि निश्चित सोलापूरचा विकास व्हावा, सोलापूरमध्ये उद्योग यावेत, सोलापूरचं विमानतळ सुरू व्हावं आणि येत्या वर्षामध्ये सोलापूरमध्ये IT पार्क करण्यासाठी वाटचाल करण्याचा माझा संकल्प आहे। सोलापूरमधल्या युवकांना येणारं वर्ष सोलापूरमध्येच उद्योग देण्यासाठीची माझी वाटचाल असेल। ते आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते देखील आहेत। वहिनी, जसं मी म्हणालो की माळशिरसमध्ये तुम्ही गुढीपाडवा साजरा करतच असतात, आज शहरात गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे, काय संकल्प आहे, कशा पद्धतीनं शुभेच्छा द्यायला? सर्वप्रथम सर्वांना सोलापूरवासियांना, सोलापूरकरांना नवीन वर्षाच्या, हिंदू नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज बघितलं की हे जे वर्ष आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या राष्ट्रासाठी देखील एक नवीन वर्ष आहे, कारण आज आपल्या 500 वर्ष तंबूत असणाऱ्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा या वर्षामध्ये झालेली आहे। काशी विश्वनाथचा कॉरिडॉर असेल किंवा इतरही हिंदुत्वासाठी जे जे काही संकल्प असेल ते आपल्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी यांचे सगळे संकल्प त्यांनी पूर्णत्वास नेलेले आहे। त्यामुळे आपल्या हिंदूंसाठी, आपल्या हिंदुत्वासाठी हे वर्ष अभिमानाचं आणि गौरवाचं देखील आहे। या निमित्ताने मी सगळ्यांना येथे शुभेच्छा देऊ इच्छिते आणि निश्चितच सोलापूरवासियांचं, सोलापूरकरांचं आमच्यावर प्रेम आहे, तर निश्चितच ते यावेळी निवडणुकीसाठी असेल किंवा सगळ्या बाबतीत त्यांचं प्रेम, आत्मीयता सगळं आमच्यासोबत राहील याची आम्हाला खात्री आहे। वहिनी, जसं उल्लेख केला की खरं तर हा वर्ष जे आहे ते वेगवेगळ्या विषयासोबत निवडणुकांचं वर्ष देखील आहे, निवडणुकीच्या रिंगणात आहात, राजकीय काही संकल्प असणार आहे या निमित्ताने? माझा राजकीय संकल्प म्हणण्यापेक्षा माझा विकासाचा संकल्प आहे। माझ्या सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे, जे आज मुंबई, पुणे, हैदराबाद वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं। सोलापूरचं विमानतळ लवकरात लवकर सुरू करणार, सोलापूरमधल्या युवकांना हाताला काम देणार, सोलापूरमध्ये IT पार्क उभा करणार, सोलापूरमध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहे, सोलापूरकरांना रोज पाणी आलं पाहिजे म्हणून समांतर पाईपलाईनचं जे काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करणार। प्रामुख्यानं या ठिकाणी या सोलापूरमधल्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी माझा संकल्प आहे, विकासाचा माझा संकल्प आहे। मी फक्त आणि फक्त विकासावर बोलेल। माझं पहिलं स्वप्न आहे की या सोलापूरकराला, सोलापूरच्या युवकांना प्रामुख्यानं हाताला काम द्यायचं आणि सोलापूरमध्ये नवीन उद्योग आणायचे। जसं सोलापूरचे प्रश्न तसं वेगवेगळ्या समाजांचे देखील प्रश्न आहेत। मराठा समाजाचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती। काल आपण मोहोळमध्ये जाण्यापूर्वीच कार्यकर्त्यांच्या गाड्या जेव्हा आलेल्या तेव्हा कार्यकर्त्यांच्या गाड्यासमोर अडवून घोषणाबाजी करण्यात आलेली होती। आपण कशा पद्धतीने बघता या सगळ्या प्रकाराकडे आणि मराठा समाजाच्या मागण्यांना कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार? मी विधानसभेमध्ये सर्व समाजाचे प्रश्न मांडतो। मी मराठा समाजाचं सुद्धा त्या ठिकाणी टिकणारं आरक्षण भेटलं पाहिजे हा प्रश्न मांडला। रात्री 11:30 वाजेपर्यंत मी जागून त्या ठिकाणी थांबून विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला। मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आहे। मराठा समाजांनी जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या विषयामध्ये माझ्याकडं समाजाच्या विषयात मागण्या केल्या, विकासाच्या विषयात मागण्या केल्या, तो मी मांडलेल्या आहेत। त्यामुळं समाज निश्चित माझ्यासोबत आहे। समाजाला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आमदार होतो याचा आनंद आहे। सगळे समाज, मराठा समाज, OBC समाज, मी OBC समाजाच्या सुद्धा सर्व मागण्या विधानसभेत मांडल्या। OBCची त्या ठिकाणी महाज्योती जी संस्था आहे त्या विषयातल्या मागण्या मांडल्या। सगळ्या समाजाच्या, छोट्या समाजाच्या मी मागण्या मांडल्या आणि निश्चित मला विश्वास आहे की सर्व समाज माझ्यासोबत पूर्ण शक्तीने उभा आहे। खरं सोलापूरकरांना तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत, प्रतिस्पर्धी उमेदवारांना काही शुभेच्छा असणार नाहीत नवीन वर्षांच्या आणि राजकीय वर्षाच्या? प्रतिस्पर्धी उमेदवार हा हिंदूंचा सण आहे आणि हे हिंदूंना दहशतवादी म्हणलेले, त्याच्यामुळं तसा हिंदू सहिष्णू आहे, सगळ्यांना शुभेच्छा देतो आम्ही। परंतु हिंदूंना दहशतवादी समोरचे उमेदवार म्हटलेले आहेत, समोरचे उमेदवाराचे वडील म्हटलेले आहेत। हिंदू आतंकवाद हा भगवा आहे। गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचं नवीन वर्ष आहे आणि हिंदूंना आतंकवादी म्हणले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो।
ते राम सातपुते त्यांनी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या सोलापूरकरांना दिल्यात. विजयी प्रतिस्पर्धी उमेदवारांना देखील ज्या शुभेच्छा दिल्यात त्या पण ऐकल्यात. कॅमेरा पर्सन युकास दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.